पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। महिलांची सुरक्षा आहे काय? महिला लहान लहान पोरीवर किती बलात्कार होता, महिला आहेत का सुरक्षित? नाहीये। 3000 होणार आहे का सगळं? आमचं सरकार येईल तर आम्हाला अभिमान आहे। लोक मनाने समाधान मानते, ते 3000 देतात त्यांना मनाने समाधान वाटत, कारण अख्ख्या शाखा आमची उघड्याच आहे। 12 महिने वर्षाचे 36 दिवस 365 उघडे असते। आता येणार दुकानं घालणार, मग निवडून आले की जाणार। लोक जाणार कोणाकडे? कामासाठी। आमचे मंत्री संत्री नाही आले तरी आमच्या महिला गटप्रमुख सगळे नगरचे कोणी असो ते कामाला उपयोगी पडतात। मावशात फुकट देणार सिलेंडर, कुठून फुकट देणार? 1400 रुपये तर गेले सिलेंडरला, मग 1500 रुपयाचा देताय आणि 1400 रुपये सिलेंडरला द्यायचे, मग उपयोग काय तुमच्या 1500 रुपयाचा? उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा होता का माहीममध्ये? ते तसे जाहीरच करतात ना की आम्हाला कोणाची गरज नाहीये, एकटे लढू। मग लढा आता एकटे। ते बोलतात ना सत्तेत येणार, आमची सत्ता येणार। कशी काय सत्ता येणार? निवडणूक लढवायला तर पाहिजे सत्ता येण्यासाठी। ते बोलतात ना आम्हाला एकदा सत्ता तर देऊन बघा, सत्ता तर देऊन बघा, पण निवडणूक तर लढवा आधी, तेव्हा सत्तेत येणार ना। आम्ही कटेंगे पण नाही आणि पटेंगे पण नाही, आम्ही लढेंगे, उनके से लढेंगे। आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, तुम्ही वोट जिहाद केलं, उद्धव ठाकरेंना ठरवून मुस्लिमांनी मतदान केलं, मग तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष, तुम्हाला मुस्लिमांची मतं कशी काय चालतात? रक्त किती आहे? 4 आहेत, एकच आहे ना, मग ते आम्हाला चालतंय। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। आता निवडणुकांना काही दिवस उरलेले आहेत आणि ग्राउंडवर रिॲलिटी नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आमच्याकडनं सुरू आहे। सध्या आम्ही वरळी भागात आहोत, वरळी कोळीवाड्याच्या इथे आहोत आणि काही वेळापूर्वीच संजय राऊतांची इथं सभा पार पडलेली आहे आणि सभा झाल्यानंतर अनेक शिवसैनिक महिला होते इथे आणि म्हटलं त्यांच्या नेमकं मनात काय आहे, नवीन नवीन योजना येत आहे, त्यांची जी महाविकास आघाडी त्यांनी सुद्धा नवीन योजना जाहीर केलेली आहे, याबद्दल त्यांना सगळ्यांना काय वाटतं आणि आज जी सभा झाली आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे विचारूयात। आज सभा झाली आहे, संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार येईल, पण महाविकास आघाडीचं अजून ठरत नाहीये कोण मुख्यमंत्री होईल। आमचं सरकार आहे ना उद्धव साहेबांचं, घाबरायची काही गरज नाहीये। तुम्हाला वाटतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील? हो, उद्धव साहेबच होणार, 1 नंबर। आदित्य साहेब ठाकरेच आमचे येणार। पण महिलांना पण उद्योग दिले आणि अजूनही ते भरपूर आम्हाला सहकार्य करणार आहेत, तेव्हा आम्हाला आमची सीट म्हणजे आदित्य ठाकरेच पाहिजे। बरं आता तुम्ही महाविकास आघाडीने जाहीर केले की बाबा 3000 रुपये देऊ, पण आधी हे सगळे नेते होते महाविकास आघाडीचे ते टीका करायचे, बघा लाडकी बहिणी 1500 रुपये देतात, आता तुम्ही वाढवून देताय की पैसे? म्हणजे महिलांची सुरक्षा आहे काय? महिला लहान लहान पोरीवर किती बलात्कार होता, महिला आहेत का सुरक्षित? नाहीये। 3000 होणार आहे का सगळं? आमचं सरकार येईल तर आम्हाला अभिमान आहे। लोक मनाने समाधान मानते, ते 3000 देतात त्यांना मनाने समाधान वाटत, कारण अख्ख्या शाखा आमची उघड्याच आहे। 12 महिने वर्षाचे 36 दिवस 365 उघडे असते। आता येणार दुकानं घालणार, मग निवडून आले की जाणार। लोक जाणार कोणाकडे? कामासाठी। आमचे मंत्री संत्री नाही आले तरी आमच्या महिला गटप्रमुख सगळे नगरचे कोणी असो ते कामाला उपयोगी पडतात। मावशी आता 1 मिनिट, तुम्ही म्हणालात ना की 1500 रुपये देताय आणि तुम्ही वाढवून देताय असं म्हणालात, तर मला सांगा आता सिलेंडर किती झालंय? 1400 रुपये, मग तुमच्याकडे 1500 रुपयातले राहिले किती? फक्त 100 रुपये। मग निदान 3000 रुपये जर आपण दिले तर तुमच्या खात्यात परत जमा किती राहिले? वरचे 1500 रुपये तुमच्याकडे राहिले की नाही? पण हे म्हणत होते म्हणतात आम्ही फुकट देणार सिलेंडर, कुठून फुकट देणार? 1400 रुपये तर गेले सिलेंडरला, मग 1500 रुपयाचा देताय आणि 1400 रुपये सिलेंडरला द्यायचे, मग उपयोग काय तुमच्या 1500 रुपयाचा? आमचं 1500 घर चालतो नाही, चला 15-20 घराला लागतात। आपले मावा वाढवत आता बरोबर आहे। आता इथं बघा, आधी मागच्या वेळेस जेव्हा आदित्य ठाकरे उभे राहिले तेव्हा राज ठाकरेंनी पाठिंबा दिला की आमच्या ठाकरे घरातला मुलगा उभा राहतोय, पण आता ते म्हणतात की आमचा मुलगा तिथे उभा राहिला अमित ठाकरे, तेव्हा तुम्ही उमेदवार दिला। पण आताच त्यांनी जो उमेदवार त्यांचा घरचा दिलाय तो त्या माहीम विधानसभेला दिलेला आहे, आमच्या इथे दिलेला नाही, आणि आमच्या इथे जो दिलाय ते त्यांनाही विश्वास आहे की आदित्य साहेबच इथे येणार, म्हणून असा उमेदवार दिलाय त्यांनी। पाठिंबा द्यायला पाहिजे होता का इथे? पण माहीममध्ये उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्यायला होता आदित्य? काय बोलले? उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा होता का माहीममध्ये? ते तसे जाहीरच करतात ना की आम्हाला कोणाची गरज नाहीये,
आम्ही एकटे लढू एकटे लढू मग लढा आता एकटे ते बरं, ते- मग ते आमच्या बोलतात ना सत्तेत येणार आमची सत्ता येणार कशी काय सत्ता येणार निवडणूक लढवायला तर पाहिजे सत्ता येण्यासाठी ते बोलतात ना आम्हाला एकदा सत्ता तर देऊन बघा सत्ता तर देऊन बघा पण निवडणूक तर लढवा आधी तेव्हा सत्तेत येणार ना आता इत- त्यांचे उमेदवारच नाहीत तर मग त्यांची सत्ता तरी कशी येणार आता इथं मनसेचे उमेदवार आहे, मग तुम्हाला वाटतं की मराठी वोट आता विभागले जातील? अजिबात नाही अजिबात नाही कुठे होणार नाही आमच्या आदित्य ठाकरेच लढणार आदित्य ठाकरेंनी केला का विकास पण? एवढा विकास केला किल्ल्याच्या टोकापुढे ठेवलं कोरोनात आम्हाला भुकी नाही ठेवलं सगळ्यांना दिलं आदित्य आम्ही कोळीवाड्याला करोनाच्या टायमाला कोण आलं आमचा आदित्य छोटासा होता पण आला ना साहेबच आले ना आमचे व्यवस्था केली ही एक नंबर व्यवस्था केली होती किल्ल्याच्या टोकापर्यंत पाणी शिवसेनेने नेलेले लाईट शिवसेनेने नेले तुम्ही कोणालाही विचारा मुलांना दूध औषधं कोणी दिलं पण आता आता काय होतंय, आता मोदी साहेब आले काल, ठीक आहे, तिकडे अमित शहा आले आणि त्यांनी म्हणले की बटेंगे तो कटेंगे. हा म्हणजे तुम्ही आता विभागले गेला का तर कटे, काय वाटतं तुम्हाला की होईल असं काय? नाही होणार आम्ही कटेंगे पण नाही आणि पटेंगे पण नाही आम्ही लढेंगे उनके से लढेंगे पण एक मिनिट ते म्हणले की बघा ते काय म्हणतात, आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, तुम्ही वोट जिहाद केलं, उद्धव ठाकरेंना ठरवून मुस्लिमांनी मतदान केलं, मग तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष, तुम्हाला मुस्लिमांची मतं कशी काय चालतात? देशात रक्त किती आहेत 4 आहेत एकच आहे ना मग ते आम्हाला चालतंय ते पण आमचेच आहेत ना बंधू भाऊ मुसलमान पण आमचे बांधव आहेत राहतात ना माननीय आमचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं की प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी नाही, जो मुसलमान देशद्रोही आहे तो वेगळा आहे, पण असेही मुसलमान आपल्या देशामध्ये आहेत की जे आपल्या देशाचं संविधान मानतात. आपले राष्ट्रपती कोण होते, APJ अब्दुल कलाम, ते मुसलमान होते की नाही? मग तेव्हा त्यांना हे मुसलमान चालले होते ना, मग तेव्हा का नव्हता हा प्रश्न बटेंगे तो कटेंगे? आता फक्त त्यांना राजकारण करायचं आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे, जेणेकरून त्या दंगली घडतील आणि परत अस्थिरता निर्माण होईल. म्हणून फक्त ही नवीन उक्ती, नवीन कल्पना आणि नवीन हे सगळं चालू आहे. पण बघा आता ते काय म्हणतात, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेची स्थापना झाली, तो तसा वाढला आणि बाळासाहेबांनी हिंदुत्व नेहमीच सांगत आलेलं त्यांच्या भाषणामधनं, त्यांच्या कामामधनं. मग अशा वेळी लोकसभेला उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची वोटं ती खूप मोठ्या प्रमाणात मिळाली, अनेक ठिकाणी लीड मिळाले. एक प्रकारे जी हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली ती उद्धव ठाकरेंनी सोडली, त्यांना आता मुस्लिमांची मतं चालतात. कोण म्हणतं असं? कोण म्हणतं? जे म्हणतात ना त्यांना सांगा, आमचं हिंदुत्व हे जाणण्यापुरतं नाही आहे. आमचं हिंदुत्व हे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. तोंडात रामाचं नाव आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. प्रत्येक रोजगाराला म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे, जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देणं म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू 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 ही संकल्पना ही फक्त ज्यांची बुद्धी छोटी आहे ना त्यांची ही संकल्पना आहे. उद्धव ठाकरेंचं सुद्धा आणि आमचे बिचारे आत्ता नाही आहेत आमच्यामध्ये, पण त्यांचे विचार आमच्यामध्ये आहेत. ज्या म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंचे विचारही असेच होते. जे टोपीवाले मुसलमान आहेत, जे अतिरेकी मुसलमान आहेत, त्यांना आमचा विरोध आहे, पण जे आमच्याबरोबर राहतात, आमच्याशी मिळून मिसळून एकदिलाने काम करतात, त्यांना आमचा विरोध नाही. आणि हे जे आता नवीन प्रकारचं ते काढतायत, लव जिहादचा प्रकार, वोट जिहाद, कसला वोट जिहाद? काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे नव्हते का एका ठराविक संघटनेचे म्हणा, ठराविक जातीचे म्हणा, वोट त्यांना मिळत नव्हते का? मग ते आत्ता कसं आमच्याकडे म्हणतायत की बाबा वोट जिहाद आहे? आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून त्यांना हे नवीन उक्त्या किंवा नवीन संभाषणं त्यांना सुचलेली आहेत. बाकी काही नाही. बाकी इथे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार महाविकास आघाडीची, आणि इथे आमच्या कोळीवाड्यामध्ये आमचे आदित्य ठाकरेच ठीक आहे. तर पण तुमच्या कोळीवाड्याचा विकास झाला का 5 वर्षामध्ये? काय विकास कुठेही बोट ठेवेल अशी जागा नाही की तिथे आदित्य ठाकरेंनी काम केलं नाही असं. पण मी परत तेच प्रश्न विचारतो. तिथे बघा मागच्या वेळेस काय झालं, 2019ला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. इथे उमेदवार आदित्य ठाकरे उभे राहिले तर राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, आमच्या घरातला मुलगा उभा राहतोय त्याला आम्ही पाठिंबा देऊ. आता ते म्हणतायत की आम्ही काय मागू शकत नव्हतं, आणि मग तिथे जेव्हा अमित ठाकरे उभे राहतात तेव्हा उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे, तिथे
तिथं पाठिंबा द्यायला हवा होता का? बघा तेव्हाही आम्ही मागितला नव्हता पाठिंबा, त्यांनी स्वखुशीने दिला, त्यात त्यांचा मोठेपणा मान्य करते मी. पण इथे कसं आहे, इथे आमचं काम बोलतंय. मग असं असताना का इथे आम्ही उमेदवार नाही द्यायचा? दुसरी गोष्ट, ते आत्ता जे म्हणत आहेत ना की आम्ही तिथे आमचा उमेदवार दिला नसता किंवा आम्ही इथे आमचा उमेदवार दिला नसता, पण इथे आत्ता त्यांचा जो उमेदवार त्यांनी दिला आहे ना, तो गेले 5 महिन्यापासून त्याचा प्रचार करतोय. मग कुठल्या तोंडाने तो सांगतोय की आम्ही इथे उमेदवार दिला नसता? म्हणजे काय की ह्याने इथे उमेदवार द्यायचा आणि आम्ही तिथे माघार पण घ्यायचं का? का असं? कामं करतात ना तर तुम्ही करा ना. आणि आदित्य ठाकरे काय असे नवशिखे नाही आहेत की इथून घरातलं उचललाय आणि आणून बसवलाय. त्यांनी इतकी वर्ष युवासेना सांभाळली आहे. 2 टर्म 3 टर्म त्यांनी युवासेनेचं नेतृत्व करत सिनेटच्या निवडणुका लढवत आत्ताच्या घडीला आपण 10च्या 10 सीट जिंकलेलो आहेत. हे गेल्या वेळेला पण घडले, ते आत्ता नौखे नाही आहेत. मग त्यांनी का असं करायचं? आणखी काही आपण महिलांना विचारूयात, काय आदित्य ठाकरेंनी अशी काय कामं वाटतं तुम्हाला 5 वर्षात केली की तुम्ही परत निवडून द्यायचं म्हणताय? भरपूर कामं केली. कधी आम्हाला त्या लोकांनी हे केलं नाही आहे, कळलं ना? आम्हाला ते भरपूर ते हे झालेले आहेत. यांच्यासारखं हे केलं नाही आहे त्या लोकांनी. पण आता संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार येईल, पण काय वाटतं मुख्यमंत्री होतील उद्धव ठाकरे? होणार 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 होते. मशाल 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 मशाल. अर्थात लोकांची वेगवेगळी मतं आहेत आणि हे सगळे शिवसेनेच्या महिला होत्या की त्यांचं म्हणणं होतं की आदित्य ठाकरेंनी या सगळ्या मतदारसंघामध्ये काम केलंय, आदित्य ठाकरे इथे निवडून येतील आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार सुद्धा त्यांच्या या सगळ्यामध्ये सुरू आहे. वोट जिहादवर सुद्धा ते भरभरून बोललेले आहेत, हिंदुत्वावर सुद्धा बोललेले आहेत. त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की खरंच आता वरळीमधनं आदित्य ठाकरे निवडून येत आहेत का, त्यांना जो मागच्या वेळेस यश मिळालं होतं ते यश मिळतंय का, आणि खरंच वरळीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल ही निवडून येते का? कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह राहुल गायकवाड, वरळी, मुंबई तक.